करण्याचं काम करत असते. पुराचा निर्णय घ्यायचा काय घ्यायचा ह्याच्यामध्ये कुठलाही केंद्र सरकारचा राज्य सरकारचं हस्तक्षेप नसतो. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने थोडी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट त्या बाबतीमध्ये करत आहेत. परंतु हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार आहे आणि त्या संदर्भामध्ये न्यायालय काय तो निर्णय घेईल. बेस्ट महाव्यवस्थापकपदी 2 वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केली. मुख्यमंत्र्यांनी वेगळ्यांची नियुक्ती केली आणि शिंदे साहेबांनी वेगळ्यांची नियुक्ती केली. कुठेतरी बेस्ट व्यवस्थापक बेस्टच्या एमडी पदी कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे. आपल्याला सांगू का, मला जे थोडं बहुत प्रशासनाची माहिती आहे ते बघता राज्याचा प्रमुख हा हे सर्व निर्णय घेत असतात. कोणीच असू दे, ज्यावेळेस एकनाथराव शिंदे प्रमुख होते त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब त्या निर्णय घ्यायचे आणि आपल्या आता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी आहेत देवेंद्रच्या ठिकाणी निर्णय घेत असतात. अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी महत्त्वाच्या पोस्टिंगचा अधिकार GAD डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतं. त्याच्यावर त्यांच्याकडे IAS ऑफिसर IPS ऑफिसर सगळ्या बदल्या अधिकाऱ्याकडे होतात. पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे घटक असल्यामुळं CM साहेब उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा करतात. अर्थात आम्ही फक्त तेच बघतो. त्याच्यात जर आम्हाला काही वाटलं तर आम्ही त्याच्याबद्दलचं काही त्यांना सांगायचं तो सांगतो. पण सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो. त्याच्यामुळं हे काय आता तुम्ही काय पत्रकार मित्र काय करतात, एकदम आता मी आलोय भास्करराव खंडेकरांच्या घरामध्ये दुःखद घटना घेतली त्यांना भेटण्या करतात. तिथून मी लगेच येणारच मला भेटला जायचं कारण माझी भेटला दुपारपासूनचे कार्यक्रम आहेत. पण मी तरी देखील त्याच्याबद्दल आता गाडीत बसल्यानंतर माहिती घेईन. GADला विचारी किंवा असं काही घडलंय का काय आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.